जर आपण सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आणि लोकसभेची निवडणूक जर एकत्रितपणे राबवली तर एकूण किती खर्च होणार, सरकारला किंवा निवडणूक आयोगाला एकूण किती खर्च पडणार याची कोणतीही आकडेवारी ठोसपणे समोर आलेली नाही। आज त्या ज्या टप्प्याटप्प्यात होतात विधानसभांच्या निवडणुका, तर त्याचा खर्च जर एकत्रित केला आपण तर तो किती होतो ही आकडेवारी सुद्धा कुठेही पुढे आलेली नाही। त्यामुळे जोपर्यंत ही आकडेवारी पुढे येत नाही तोपर्यंत आपण खरं तर याबाबतीत असं म्हणू शकत नाही की यांनी खर्च कमीच होणार आहे। सर्व देशामध्ये एकत्रित निवडणुका घेण्याकरिता जी प्रचंड मोठी यंत्रणा लागते ती आपल्याकडे आज आहे की नाही याचा सुद्धा एस्टिमेट आपल्याकडे नाही। म्हणजे वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस आचारसंहिता लागू होते आणि ती आचारसंहिता लागू झाली की मग विधानसभेची निवडणूक असली तरी केंद्र सरकारला निर्णय घेता येत नाही। हे खोटं आहे, हे साफ खोटं आहे। आचारसंहितेमुळे काय बंधन येतं तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्ही सरकारी खर्चाने जाऊन स्वतःचा कार्यक्रम करू शकत नाही। एखाद्या रस्त्याचं काम चाललेलं आहे आणि आचारसंहिता लागू झाली म्हणून रस्त्याचं काम ठप्प पडलं असं सुद्धा होत नाही। ऑर्डर डिक्टेटरशिपमध्ये असते, प्राधान्य डिक्टेटरशिपमध्ये ऑर्डरला असतं। लोकशाहीमध्ये ते ऑर्डर असेलच असं काही आवश्यक नाही। लोकशाही कुठे टिकते, जिथे लवचिकता असेल तिथे लोकशाही जास्त टिकते। नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे 17 डिसेंबर रोजी संसदेत एक देश एक निवडणूक हे बिल सादर केलं गेलं। ते नंतर बिल JPCकडे अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं, त्यावर चर्चा होण्यासाठी, मंथन होण्यासाठी। हे या बिलाचं कायद्यात रूपांतर होईल की नाही सांगता येत नाही आत्ता, पण एक देश एक निवडणूक याची खरंच भारताला गरज आहे का यावर आपण आज बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक परिमल माया सुधाकर सर। स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये। सर, पहिला प्रश्न हाच आहे की एक देश एक निवडणूक आपला अजस्त्र देश आहे, भरपूर लोकसंख्या असलेला देश आहे, 140 कोटी। खरंच आपल्यासारख्या अजस्त्र देशाला एक देश एक निवडणुकीची गरज आहे का? एक देश एक निवडणुकीची आपल्या देशाला गरज आहे का या प्रश्नाशीच निगडीत हा प्रश्न आहे की आज जे विधेयक आणण्यात आलेलं आहे त्याने एक देश एक निवडणूक हे खरोखर साध्य होणार आहे का, हे दोन्ही प्रश्न एकमेकांशी निगडीत आहेत। पण आपण आधी खरोखरच एक देश एक निवडणूक या पद्धतीची आपल्या देशाला गरज आहे का याचा आपण विचार करू। सर्वात आधी संसदीय लोकशाहीमध्ये की जिथे संसद आणि राज्यांमध्ये विधानसभा या निर्णय प्रक्रियेमध्ये, कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च असतात आणि त्यांच्याद्वारे आपण सरकार निवडतो, मुख्यमंत्री पंतप्रधान निवडतो। अशा या संसदीय व्यवस्थेमध्ये एक देश एक निवडणूक हे तत्त्व खूप गंभीरपणे किंवा अगदी संविधानाच्या माध्यमातून हे अंमलात कुठे आलेलं आहे असं फारसं दिसत नाही। आपल्याला जे दिसतं ते हे आहे की अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षीय पद्धती असलेल्या देशामध्ये तिथे राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आणि त्यांच्या सिनेटच्या 1/3 जागांची निवडणूक आणि त्याच्यासोबत त्यांचं जे कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज त्याची निवडणूक ही एकत्रितपणे होते। मात्र त्यामध्ये सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय पद्धतीमध्ये त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जची जी निवडणूक आहे, म्हणजे त्यांच्या कनिष्ठ सभागृहाची जी निवडणूक आहे ती दर 2 वर्षांनी होते। राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दर 4 वर्षांनी होते। म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबत कनिष्ठ सभागृहाची एकदा निवडणूक होते आणि त्याच्यानंतर परत 2 वर्षांनी त्या सभागृहाची निवडणूक होते। आणि त्याच वेळेस त्यांच्या जे वरिष्ठ सभागृह आहे सिनेट, सो त्यातल्या 1/3 सभासदांची निवड ही दर 6 वर्षांनी होत असते। तर तिथे सुद्धा वरकरणी असं दिसतं की एक देश एक निवडणूक पद्धत आहे, पण प्रत्यक्षामध्ये आतमध्ये बऱ्याच निवडणुका या काही कालांतराने सुरू असतात। पण अमेरिकन पद्धतीचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांची निवडणुकीचं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर अगदी फिक्स ज्याला आपण म्हणावं त्या प्रकारचं आहे की म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या मंगळवारी मतदान होणार वगैरे असं सगळं ते अगदी जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे त्यांचं। तसं संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये
ती पद्धत आपल्याला दिसत नाही. मात्र त्याचबरोबर याचासुद्धा आपण ही बाबसुद्धा ध्यानात घेतली पाहिजे की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये संसदीय पद्धती अस्तित्वात आहे आणि इतक्या वर्षांपासून ती कार्यरत आहे असं सुद्धा आपल्याला उदाहरण दिसणार नाही. म्हणजे संसदीय पद्धती ही अनेक देशांमध्ये आहे, पण युनायटेड किंगडम, इंग्लंडसारखे छोटे देश आहेत, तिथे त्यांचा या पद्धतीचा जन्म झाला. पण भारताच्या तुलनेमध्ये ते देश खरोखर छोटे आहेत. किंवा ऑस्ट्रेलिया आहे, तो कॅनडा आहे, तर एकूण लोकसंख्येच्या मानाने कॅनडा सुद्धा छोटा आहे, आकारमानाने तो छोटा नसला तरी. तर त्यामुळे भारताची तुलना खरोखर राष्ट्राध्यक्षीय पद्धतीच्या देशांशी करावी किंवा संसदीय पद्धतीच्या देशांशी करावी का, हा एक प्रश्न आहे. आणि तशी आपण ती करू नये, कारण आपल्या देशातली लोकशाही ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रक्रियांमधून, आपल्या समाजामधून आणि आपल्या देशाच्या गरजेतून ती तयार झालेली आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या देशातल्या लोकशाहीकडे आणि त्याच प्रकारे हे जे महत्त्वाचे मुद्दे पुढे येत आहेत, एक देश एक निवडणूक, याच्याकडे सुद्धा आपल्या देशाची ती खरोखर गरज आहे की नाही या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. आता या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एक देश एक निवडणूक याची गरज आज अनेकांना वाटते आहे, ती सरकारला वाटते आहे आणि त्याच्यामुळे सरकारने हे विधेयकसुद्धा संसदेत आणलेलं आहे. तर यामागचं सर्वात मोठं कारण हे आहे की आपल्या देशामध्ये विधानसभांच्या ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभांच्या निवडणुका फार वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका होतात आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की त्याचा प्रशासनावरती वाईट परिणाम होतो किंवा प्रशासन खोळंबतं. आणि त्यामुळे आपल्या जर एकत्रित निवडणुका झाल्यात तर प्रशासन खोळंबणार नाही एक, आणि दुसरं निवडणूक प्रचारावरचा खर्च कमी होईल, आणि तिसरं सरकारी यंत्रणेचा निवडणूक प्रक्रिया राबवण्यावर जो खर्च होतो तो सुद्धा कमी होईल असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे याची आज खूप गरज आहे असं 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 सांगूनच हे विधेयक खरं तर आणण्यात आलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये तथ्य तशी समोर आलेली नाहीत किंवा त्याच्या विरुद्ध तथ्य समोर आलेली आहेत असं सुद्धा नाही. म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी खूप ठोस अशी ही कुठेही समोर आलेली नाही. कशा पद्धतीने समोर आलेली नाही की जर आपण सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आणि लोकसभेची निवडणूक जर एकत्रितपणे राबवली तर एकूण किती खर्च होणार, सरकारला किंवा निवडणूक आयोगाला एकूण किती खर्च पडणार, याची कोणतीही आकडेवारी ठोसपणे समोर आलेली नाही. की जर या एकत्रितपणे 30 राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि लोकसभा या एकत्रित घेतल्या तर, आणि आज त्या ज्या टप्प्याटप्प्यात होतात विधानसभांच्या निवडणुका, तर त्याचा खर्च जर एकत्रित केला आपण तर तो किती होतो ही आकडेवारी सुद्धा कुठेही पुढे आलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ही आकडेवारी पुढे येत नाही तोपर्यंत आपण खरं तर या बाबतीत असं म्हणू शकत नाही की यांनी खर्च कमीच होणार आहे किंवा खर्च वाढणार आहे. तर हा असा भाग आहे की जो तथ्यांवर आधारितच याचा आपण त्याकडे तथ्यांकडे बघूनच आपण ठरवू शकतो की सरकारचा खर्च कमी होईल की नाही. हे खरोखर कसं ठरवायचं तर त्याच्यासाठी तर ही तथ्यच आपल्याला मांडावी लागतील की खरंच किती खर्च अपेक्षित आहे जर एक देश एक निवडणूक झाली तर, आणि मागच्या 5 वर्षांमध्ये एक देश एक निवडणूक नसताना किती खर्च झालेला आहे सगळ्या निवडणुकांवर एकत्रित. हा एक भाग झाला. दुसरा जो भाग आहे की सरकारी यंत्रणांमध्ये काम करणारी लोक ही या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आणि त्यामुळे मग प्रशासनाची बाकी काही कामं होत नाहीत. किंवा शाळेचे शिक्षकसुद्धा सहभागी असतात आणि त्यामुळे ही काही कामं होत नाहीत. तर वरकरणी बघितलं तर हे खरं असू शकतं. मात्र आता एकाच राज्याचा जर आपण विचार केला आणि एका राज्यामध्ये संसदेची, लोकसभेची निवडणूक एका महिन्यात होते आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये मग विधानसभेची निवडणूक होते आहे, असं जर बघितलं तर एकूण 5 वर्षामध्ये हा जो कालावधी आहे हा एकूण 60 महिन्यांमधला 2 महिन्यांचाच कालावधी आहे. तर तो जर आपण असं ठरवलं की नाही तो खूप मोठा कालावधी आहे आणि त्याच्यामुळे फारच नुकसान होतं आहे, प्रशासन चालूच शकत नाही आहे, तर मग याची गरज आहे. पण 60 महिन्यातले 2 महिने किंवा फार फार तर 3 महिनेच सरकारी कर्मचारी हे निवडणुकांच्या मागे असतात. शाळेतले जे शिक्षक आहेत किंवा बाकी जे कर्मचारी आहेत ते फार फार तर 2 आठवडे निवडणुकांच्या मागे असतात जर वेगळ्या वेगळ्या निवडणुका झाल्या तर. हे झालं. आता एकत्रित जर निवडणुका घेतल्या तर
सर्व देशामध्ये एकत्रित निवडणुका घेण्याकरिता जी प्रचंड मोठी यंत्रणा लागते ती आपल्याकडे आज आहे की नाही याचा सुद्धा एस्टिमेट आपल्याकडे नाही. पण ती नसेल तरी ती तयार करता येऊ शकते. पण मग परत तेच होईल की निवडणुकीसाठी आपण आणखी काही नवी सरकारी यंत्रणा तयार करतो आहे का. तर मला असं वाटत नाही की रामनाथ कोविंद समितीने जो रिपोर्ट दिलेला आहे किंवा त्याच्या आधीसुद्धा लॉ कमिशनचा रिपोर्ट होता, नीती आयोगाचा रिपोर्ट होता आणि आता सरकारने जे विधेयक मांडलेलं आहे या सर्व याच्यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने आणि ही सर्व गणितं समोर मांडून याचा विचार करण्यात आलेला आहे खरोखर असं दिसत नाही. मात्र या सर्व गोष्टींचा विचार केला तरी ही परिस्थिती नक्कीच आहे की आपल्या देशामध्ये विधानसभांच्या ज्या निवडणुका आहेत त्या खूप विस्कळीत झालेल्या आहेत. की म्हणजे दरवर्षी 2, 3, 4 विधानसभांच्या निवडणुका या होत असतात. ही परिस्थिती नक्कीच आपल्या देशामध्ये आहे. त्यासाठी खरोखरच त्याला ॲड्रेस करण्यासाठी एक देश एक निवडणूक पद्धतीसाठी घटना दुरुस्ती करून एक नवी पद्धत आणणं आवश्यक आहे का, हा इथे खरोखर कळीचा मुद्दा आहे. तर आज आपल्याकडे नेमके काय त्याच्याकरता हे विधेयक न आणता, घटना दुरुस्ती न करता किमान काही प्रमाणामध्ये आपण जर याला समस्या म्हटलं तर ही समस्या ॲड्रेस करू शकतो का. तर आत्ताचे जे कायदे आहेत आणि आत्ताच्या ज्या तरतुदी आहेत त्याकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही समस्या आपण याला आपण ॲड्रेस करू शकतो. ते कसं, तर सर्वात सोपं आहे की निवडणूक आयोगाला अधिकार आहे की कोणत्याही विधानसभेची मुदत संपण्याच्या 6 महिने आधीपर्यंत निवडणूक आयोग तिथे कधीही निवडणूक घेऊ शकतो. की निवडणूक आयोगाने जर ठरवलं की महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरला संपते आहे पण आम्हाला ऑगस्टमध्येच निवडणुका घ्याव्या लागतील, तर तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर निवडणूक आयोगाने ठरवलं असतं तर आज हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि येत्या काळामध्ये दिल्लीमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक या निवडणुका एकत्रितपणे घेता येणं सहज शक्य होतं. पण तसं निवडणूक आयोगाने केलं नाही. पण हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. म्हणजे काय की ज्या वेगवेगळ्या महिन्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या एकत्रितपणे घेणं हे आज निवडणूक आयोगाला शक्य आहे. मग आपण तो उपाय आधी करून बघितला का. तो उपाय आपण आधी करून बघितला असता आणि ज्याला आपण पायलट म्हणतो तो पायलट आपण आधी करून बघितला असता आणि त्यातनं जर आपल्यासमोर अशी आकडेवारी आली असती खर्चाच्या बाबतीमध्ये, सरकारी कर्मचाऱ्यांनी किती मॅन अवर्स दिलेत त्या बाबतीमध्ये, तर त्यातनं आपण मग निष्कर्ष काढून एक निवडणूक एक देश ही पद्धत खरोखर योग्य आहे की नाही त्या निष्कर्षापर्यंत आपण पोचू शकलो असतो. आणि तिसरा जो मुद्दा एक यामध्ये येतो त्यापूर्वी की हा प्रश्न ॲड्रेस करणं खरोखर शक्य आहे की नाही, तर पॉलिटिकल विल जर असेल किंवा पॉलिटिकल इंटेंट तुमचा राजकीय हेतू जर खरोखर चांगला असेल आणि तुम्हाला हा खरोखर मोठा प्रश्न वाटत असेल तर तुम्ही स्वतः राजकीय निर्णय घेऊन सुद्धा तुम्ही ही समस्या हा प्रश्न ॲड्रेस करू शकता. ते कसं की तुमच्या पक्षाचं राज्य असलेली जी सरकारं आहेत तिथे लोकसभेनंतर काही महिन्यांनी किंवा लोकसभेच्या आधी काही महिन्यांनी जर निवडणुका होणार असल्या तर त्या तुम्ही क्लब करू शकता लोकसभेच्या निवडणुकीसोबत. असं आधी पण झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मनोहर किंवा ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं पहिलं सरकार होतं 1995 ते 99, तर त्यावेळेस ज्यावेळेस वाजपेयी सरकारने 1999मध्ये त्यांना लोकसभा निवडणूक घ्यावी लागली, मध्यवर्ती लोकसभा निवडणूक घ्यावी लागली वाजपेयी सरकार पडल्यामुळे, तर त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला की आम्ही आता आमची विधानसभा भंग करतो आणि 6 महिने आधी आम्ही विधानसभेची निवडणूक घेतो कारण ती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित होणार. 1991मध्ये अशाच प्रकारचा निर्णय मला वाटतं पश्चिम बंगाल सरकारने घेतला होता. मध्यंतरी कधीतरी असा निर्णय केरळ सरकारने सुद्धा घेतला होता. तर असा निर्णय घेणं हे राजकीय नेतृत्वाच्या हातामध्ये आहे की 4 महिने 6 महिने नंतर निवडणुका होऊ घातल्या आहेत तर मग त्या आत्ताच घ्याव्यात आणि त्या लोकसभेसोबत क्लब कराव्यात. तर तसं सुद्धा होताना दिसत नाही. त्यामुळे राजकीय हेतू जर खरोखर त्या दृष्टीचा असेल तर तसं करणं सुद्धा
शक्य आहे. आणि तिसरी जी बाब म्हटल्या जाते की एक देश एक निवडणूक का आवश्यक आहे, तर आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता म्हणजे वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस आचारसंहिता लागू होते आणि ती आचारसंहिता लागू झाली की मग विधानसभेची निवडणूक असली तरी केंद्र सरकारला निर्णय घेता येत नाही. हे खोटं आहे, हे साफ खोटं आहे. म्हणजे जर महाराष्ट्रातली निवडणूक असेल तर तेलंगणाचं सरकार सगळे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकतं. बाकी इतर सर्व राज्यातली सरकारं कोणतेही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकतं आणि त्याच प्रकारे केंद्र सरकार सुद्धा निर्णय घेऊन अंमलबजावणी करू शकतं. म्हणजे याचं सर्वात मोठं उदाहरण हे आहे की केंद्र सरकारच्या कॅबिनेटने, मोदी कॅबिनेटने ज्यावेळेस एक राज्य एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली कॅबिनेटने, त्यावेळेस हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधल्या निवडणुकीची आचारसंहिता पूर्णपणे लागू झालेली होती आणि तिथला निवडणूक प्रचार हा पूर्ण जोमात होता. आणि तो पूर्ण जोमात असताना प्रचार आणि पूर्ण निवडणूक आचारसंहिता लागू असताना सुद्धा एवढा मोठा निर्णय मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतला होता. त्याच्यासोबत असे अनेकही निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतले होते, जे दाखवतं की आचारसंहिता लागू असल्यामुळे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेवरती, निर्णय घेण्याच्या अधिकारांवरती काही बंधन येतं अशातला भाग नाही. आचारसंहितेमुळे काय बंधन येतं, तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्ही सरकारी खर्चाने जाऊन स्वतःचा कार्यक्रम करू शकत नाही. तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टचं उद्घाटन करू शकत नाही. रस्ता, पूल, एअरपोर्ट जे काही बांधलं असेल त्याचं उद्घाटन तुम्ही त्यावेळेस करू शकत नाही. हे बंधन आचारसंहितेमुळे येतं. एखाद्या रस्त्याचं काम चाललेलं आहे आणि आचारसंहिता लागू झाली म्हणून रस्त्याचं काम ठप्प पडलं असं सुद्धा होत नाही. जी कामं सुरू आहेत ती सुरू आहेत. तुम्ही नव्या रस्त्याचं भूमिपूजन करू शकत नाही आचारसंहिता लागू झाल्यावरती, पण जी कामं चालली आहेत ती चालू राहतात. कामं ती काही ठप्प होतात, बंद पडतात अशातला भाग नाही आहे. त्यामुळे यामध्ये फारसं काही तथ्य नाही की आचारसंहितेचा परिणाम हा केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेवर होतो आणि म्हणून ती एकत्रित घेतली जावी. तर यामध्ये मी असं म्हणेल की शेवटी आपल्याला खर्च आणि सरकारी यंत्रणांमध्ये काम करणारी लोक, सो यांना खरोखर किती कमी प्रमाणामध्ये ती लागतील एक देश एक निवडणूक झाल्यावर, याचा जर आपण एक ताळेबंद जर मांडला तर त्यातनं कदाचित आपण निर्णयापर्यंत पोहोचू शकू की किमान आर्थिकदृष्ट्या हे फायद्याचं आहे. असं सांगितलं जातं की सतत कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असल्यामुळे किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असल्यामुळे नेते सतत प्रचाराच्या मोडवर असतात आणि या आगामी निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात. हा एक प्रकारचा पक्षपातीपणा आहे. हा पक्षपातीपणा एक देश एक निवडणुकीमुळे कमी होईल आणि नेते विकास कामांवर आणि त्यांच्या कामांवर लक्ष देऊ शकतील. म्हणजे आज समजा निवडणुकीच्या आधी काही घोषणा केल्या आपण सगळीकडे, तर त्या घोषणा झाल्या, सरकार निवडून आलं, आता पुढची 5 वर्ष निवडणूक नाही आहे, त्यामुळे नेते प्रचाराला जाणार नाही, प्रचार मोडवर असणार नाही आणि पक्ष निष्पक्ष निर्णय घेऊ शकतील असं सांगितलं जातं समर्थनार्थ. काय वाटतं? म्हणजे इथे परत मुद्दा हाच येतो की तुमचा राजकीय हेतू तुमचा कसा आहे आणि ज्याला पॉलिटिकल विल म्हणतात, ते तुमचं पॉलिटिकल विल कितपत आहे. आता नेते हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रचारात उतरतात. कोण नेते, किती नेते? आता जर आपण जस्ट रिकलेक्ट केलं की कोण जातं प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रचाराला, ममता बॅनर्जी प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रचाराला जाते का? केजरीवाल सुद्धा प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रचाराला जातात का? किंवा इव्हन देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रचाराला जातात का? नाही जात. सो मागच्या 10 वर्षातला आपला अनुभव असा आहे की पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले काही चेहरे हे प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रचाराला जातात आणि त्यातनं हे असं चित्र तयार झालेलं आहे की मंत्री आणि पंतप्रधान हे सतत निवडणूक प्रचारात आहेत. आता हा सुद्धा एक राजकीय निर्णय घेण्याचा विषय आहे की कितपत विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातल्या लोकांनी प्रचार करावा. असं चित्र या देशामध्ये नेहमीच होतं असं नाही. आधी चित्र वेगळं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान विधानसभांच्या निवडणुकांमध्ये प्रचार नाही करायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर्सचे वापर नाही व्हायचे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री प्रचार नाही करायचे. त्या राज्यातले जे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत तेच जास्त प्रचार करायचे, बाहेरचे येऊन तेवढा प्रचार नाही करायचे.
त्यामुळे हा एक फक्त फेज मागच्या 10 वर्षामध्ये आपल्याला दिसतो आहे. तो नेहमीच होता अशातला भाग नाही आहे. आणि हा सुद्धा जर ठरवलं तर तो घटना दुरुस्ती च्या फंदात पडल्यापेक्षा तो फक्त ठरवून की नाही ना आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही एवढं ठरवूनही तो करणं आवश्यक आहे. त्यामुळे मंत्री हे निवडणूक प्रचारात असतात किंवा राजकीय नेते हे निवडणूक प्रचारात असतात म्हणून एक देश एक निवडणूक आणावं याच्यामध्ये तर खरोखर फारसं काही तथ्य नाही किंवा याच्यामध्ये काही हा काही खूप मोठा आधार एका कायद्याचा असू शकत नाही. मात्र सरकारच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती याचा परिणाम होतो का, तर याला तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकता की 5 वर्षांसाठी एक सरकार निवडून आलं आहे आणि ज्या राजकीय पक्षाचं ते सरकार आहे त्या राजकीय पक्षाला पुढचे 5 वर्ष मग कशाचीच काळजी करायची गरज नाही. म्हणजे मग 5 वर्ष ते सरकार एक बाजू अशी आहे की अगदी निष्पक्षपणे ते काम करेल, खरोखर समाजासाठी देशासाठी अर्थव्यवस्थेसाठी काय आवश्यक आहे ते डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय घेतील आणि त्यातनं मग सर्वांचाच विकास होईल आणि ते सर्वांसाठीच ते चांगलं असेल. हे एक चित्र आहे. दुसरं चित्र असं आहे की 5 वर्ष आता कशाचीच काळजी करायची गरज नसल्यामुळे ते निरंकुश होतील की कशाचीच काळजी करायची गरज नाही. त्यामुळे पुढचे 3-3.5 वर्ष ते केवळ स्वतःला फायदा पोहोचवतील असे निर्णय जास्त घेतील. त्यांना अशा सरकारला निवडणुकीमध्ये ज्या मोठ्या उद्योग घराण्यांनी मदत केलेली आहे अशा उद्योग घराण्यांचा जास्त फायदा होईल असे निर्णय ते मोकाटपणे घेऊ शकतील. स्वतः त्यांना ज्या उद्योग घराण्यांना किंवा त्यांना अर्थव्यवस्थेच्या एखाद्या विशिष्ट पैलूला पुढे आणण्यासाठी जे जे निर्णय घ्यायचे ते निर्णय ते घेऊ शकतील आणि मग पुढच्या एखाद्या वर्षामध्ये मग ते एखादा नवा काहीतरी मुद्दा उपस्थित करून किंवा त्यामध्येच काही कपात करून ते निवडणुकीला पुढे जातील अशी एक परिस्थिती आहे. म्हणजे याच्यामध्ये मग काय होतं की बहुसंख्य जनतेला 5 वर्षांपैकी 4 वर्ष फारसा काही ज्याला गव्हर्नन्स म्हणतात किंवा सरकारची निर्णय प्रक्रिया म्हणतात त्याच्यामध्ये फारसा काही से उरत नाही. हे सुद्धा होऊ शकतं. सो हे दोन्ही चित्र आहेत. त्यामुळे हे फक्त स्पेक्युलेटिव्ह आहे की 5 वर्ष जर निवडणूक झालीच नाही आणि अगदी मनमोकळेपणाने सरकारला काम करण्याची जर संधी मिळाली तर ते खरोखर खूप चांगलं काम करेल. कदाचित ते अत्यंत आळशी होईल की 5 वर्षांनी निवडणूक आहे तेव्हा आपण बघून घेऊ, 3-3.5 वर्षांनी बघून घेऊ असं सुद्धा होऊ शकतं आणि त्याच्यातनं अनेक कामं होणार नाहीत. उलट आता आपल्याला जे दिसतं की निवडणुका आहे म्हणून कामं मार्गी लागतात. सो 5 वर्ष निवडणुकाच नाही म्हटल्यावरती कित्येक कामी कदाचित मार्गी पण लागणार नाहीत असं सुद्धा होऊ शकतं. सो या ज्या गोष्टी आहेत या माझ्या मते फार स्पेक्युलेटिव्ह आहेत की खरोखर त्यांनी खूप चांगलं काम होईल किंवा खूप चांगलं काम होणार नाही या खूप खूप स्पेक्युलेटिव्ह आहेत. तर याच्यामध्ये 2 उदाहरणं देतो की मागच्या 10 वर्षामध्ये घडलेली की ज्यामध्ये असं म्हणतात की जर निवडणुका नसत्या तर मोदी सरकारला जास्त चांगला निर्णय घेता आला असता किंवा जो निर्णय घेतला तो राबवता आला असता. आणि विरोधकांचं म्हणणं असं आहे की निवडणुका नसत्या तर जनता विरोधी निर्णय घेऊन सरकार मोकळं झालं असतं. ज्यावेळेस 14मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा निवडून आलं होतं त्यानंतर लगेच त्यांनी तडपातडफी जमीन अधिग्रहण कायदा जो 2013मध्ये UPA सरकारने केला होता त्यामध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश आणलेला आणि तो त्यावेळेस सरकारला इतका महत्त्वाचा वाटत होता की पाठोपाठ 3 अध्यादेश आणले. म्हणजे अध्यादेशाचं असं असतं की अध्यादेश आणून तुम्ही कायदा तात्पुरता बदलू शकता पण 6 महिन्याच्या आत संसदेची त्या अध्यादेशाला मंजुरी मिळवणं आवश्यक असतं. आणि मोदी सरकारकडे राज्यसभेत बहुमत नव्हतं त्यामुळे त्यांनी तो 6 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर त्यांनी परत अध्यादेश आणला आणि ज्यावेळेस तिसऱ्यांदा परत नव्याने अध्यादेश आणण्याची वेळ आली त्यावेळेस मग त्यांनी तो अध्यादेश मागे घेतला कारण त्यावेळेस बिहारमधल्या विधानसभा निवडणुका होत्या आणि हे असं जाहीरपणे ते म्हणाले सुद्धा की हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही तो अध्यादेश आता मागे घेतलेला आहे. जे 3 शेतीचे कायदे लॉकडाऊनमध्ये आणले होते म्हणजे लॉकडाऊनमध्ये अख्खा देश बंद पडलेला आहे आणि त्या काळामध्ये संसदेमध्ये फारशी चर्चा न घडवता आणि विरोधकांचा प्रचंड विरोध असताना हे 3 कायदे सरकारांनी अगदी रेटून आणलेत
पारित केलेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं. आणि मग ज्यावेळेस उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या निवडणुका आल्यात त्यावेळेस सरकारने ते तिन्ही कायदे मागे घेतलेत. आता या दोन्ही फार ज्याला अनप्रेसिडेंटेड म्हणतो अशा घटना होत्या की सरकार ज्याबाबत म्हणत होतं की हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही रेटून हे करणारच, पण निवडणुका असल्यामुळे त्यांना ते मागे घ्यावे लागले. आता जे लोक याच्या समर्थनार्थ असतील ते म्हणतील की निवडणुका नसत्या तर हे कायदे व्यवस्थितपणे लागू झाले असते आणि सरकार जे म्हणतं की हे कायदे सर्वांच्या हिताचे होते, सर्वांचं हित झालं असतं. जे विरोधात होते ते म्हणतील की बघा निवडणुका होत्या म्हणून किमान तेवढा तरी वचक सरकारवर होता. म्हणजे जे शेतकरी सगळे 3 शेती कायद्यांच्या विरोधात उतरले होते, सो ते म्हणतील की उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका जर नसत्या तर सरकारने आम्हाला भीक घातलीच नसती, आम्ही तर 1 वर्ष आंदोलन करत होतो. पण सरकार त्या आंदोलनाला घाबरलं नाही किंवा त्याच्यापुढे त्यांनी आमच्याशी काही वाटाघाटी केल्या नाहीत, पण निवडणुकांना घाबरलं आणि त्यांनी ते कायदे परत घेतले. त्यामुळे या दोन्ही बाजू आहेत. बरोबर. की त्यात तुम्ही नेमकं त्याकडे नेमकं कशा दृष्टिकोनातून बघता त्यावरून तुम्ही ठरवू शकता. एक देश एक निवडणूक आणताना मतदारांच्या सायकोलॉजीवर पण भाष्य केलेलं आहे. म्हणजे एकाच मतदाराला काही काळात लोकसभेला मतदान करावं लागतं, 6-8 महिन्यांनी, वर्षभरांनी, जे काही काळ असेल त्याला विधानसभेला मतदान करावं लागतं. मग नंतर महानगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सततच्या निवडणुका किंवा मतदानमुळं एक प्रकारची नकारात्मकता येते असं समर्थनार्थ सांगितलं जातं. यात खरंच तथ्य आहे का? परत आकडेवारी. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान झालं, त्याच्यामध्ये काय 5-6-10% मतदान कमी झालं का? की लोकसभेमध्ये एकदा मतदान देऊन मतदार कंटाळलेत आणि म्हणून म्हणालेत की नाही नाही आता आम्ही काही मतदानाला जात नाही. जवळपास सगळ्या ठिकाणची आकडेवारी हे दाखवते की लोकसभेमध्ये जेवढं मतदान होतं विधानसभेमध्ये त्यापेक्षा जास्त होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर ते 80-90 अगदी 100% जवळसुद्धा ते पोहोचतं. त्यामुळे आकडेवारी असं दाखवत नाही की सततच्या निवडणुका आहेत म्हणून मतदारांचा उत्साह कुठे कमी होतो. आता परत सततच्या निवडणुका या प्रसारमाध्यमांमध्ये असतात, कारण महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा बातम्या सतत येत राहतील जर तमिळनाडूमध्ये सुद्धा निवडणूक असेल तर. पण मतदार तर फक्त 5 वर्षातनं 3दाच मतदानाला जातोय. तर तो आकडेवारीतून तरी असं दिसत नाही की त्याचा ज्याला शब्द वापरला गेला की फॅटिक, की त्याला फॅटिक आलेला आहे, असं आकडेवारीतून दिसत नाही की निवडणुका खूप जास्त होत आहेत म्हणून मतदार कंटाळून मतदानाला जात नाही, असं आकडेवारीतून दिसत नाही. त्यात काही फारसं तथ्य नाही. आता काही मुद्दे असे येतात जे विरोधातून, म्हणजे एक देश एक निवडणूक या पद्धतीला विरोध करणारे येतात की त्यांचं पहिलं असं म्हणणं आहे की एक देश एक निवडणुकीमुळे राष्ट्रीय अजेंडा चालेल, त्यामुळे राष्ट्रीय प्रश्नच महत्त्वाचे ठरतील, प्रादेशिक अजेंडा आणि प्रादेशिक पक्ष कुठंतरी मागे पडतील आणि त्याच्यामुळे असं झाल्यावर ते एक प्रकारे संघराज्य पद्धतीला, आपण जी संघराज्य पद्धत स्वीकारलेली आहे त्याला धोका पोहोचतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा एक युक्तिवाद हा सतत देण्यात येतो. परत त्याच्या मागे सुद्धा एकूण आपण 52 पासून आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्यात तर त्या निवडणुकांचं जर विश्लेषण केलं तर ती आकडेवारी असं दाखवते की जिथे जिथे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित झाली अशा राज्यांमध्ये जवळपास 80% जास्त ठिकाणी एकाच पक्षाचा विजय झाला आणि विशेषतः ज्या पक्षाने केंद्रात सरकार बनवलं किंवा ज्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे त्यांचाच विजय झाला. आणि त्यातनं हे दिसतं की जर लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक झाली तर केंद्रातलं जे सरकार आहे किंवा जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचाच प्रभाव हा विधानसभेच्या निवडणुकांवरती जास्त असणार, असं 52 पासून आत्तापर्यंतची आकडेवारी तून हे दिसतं. याला अनेक अपवादसुद्धा आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली 1999ची निवडणूक याला एक मोठा अपवाद आहे, पण अनेक म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की याला असे काही अपवाद आहेत की ज्यात असं झालेलं नाही. जर खरोखर एक निवडणूक एक पद्धत, एक देशी पद्धत जर खरोखर आली तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्या देशातला नागरिक इतका सुजाण आहे की तो याचा नक्कीच विचार करणार की ही पद्धत आता आहे आणि या पद्धतीमध्ये आपल्याला आता फार विचारपूर्वक ठरवायचं आहे
की लोकसभेत कोणाला मतदान द्यायचं आणि विधानसभेमध्ये कोणाला मतदान द्यायचं, असं बहुसंख्य मतदार हे निश्चितपणे तसा सुजाणपणे विचार करून ते देतील असं मला तरी वाटतं. पण विरोधकांचा जो युक्तिवाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे की आकडेवारी हे दाखवते की जर एकत्रित निवडणुका झाल्यात तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा जास्त फायदा होतो. म्हणजे यावेळेस झालेल्या ओडिशा विधानसभा आणि लोकसभेचं जर आपण उदाहरण घेतलं तर बिजू जनता दल दोन्हीकडे हरला, मात्र विधानसभेमध्ये त्याचा परफॉर्मन्स हा लोकसभेपेक्षा जास्त चांगला होता. लोकसभेत त्याला एकच जागा जिंकता आली, पण विधानसभेमध्ये त्यांनी बऱ्यापैकी जागा जिंकल्यात. तर त्यातनं हे दिसतं की जर विधानसभा निवडणूक कदाचित वेगळी झाली असती तर त्यांचा परफॉर्मन्स कदाचित आणखी जास्त चांगला असता. पण परत या स्पेक्युलेटिव्ह गोष्टी आहेत आणि या मतदारांची मानसिकता सुद्धा निवडणूक पद्धतीनुसार ती विकसित होत असते, तर ती तशीच राहणार नेहमीसाठी अशातला भाग नाही. पण निश्चितपणे जे मोठे पक्ष आहेत त्या मोठ्या पक्षांना त्यांच्याकडे जी साधन संपत्ती असते, प्रचाराची तंत्र असतात, प्रचाराचा फार मोठा फौजफाटा असतो, त्याच्यामुळे एक बळ त्यांना याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांपेक्षा आणि छोट्या पक्षांपेक्षा निश्चितपणे जास्त मिळणार, यामध्ये कुठलाच वाद नाही. म्हणजे फक्त भाजपलाच मिळेल अशातला भाग नाही, तर काँग्रेसलाही त्याचा लाभ होऊ शकतो. पण राष्ट्रीय पक्षांना त्याचा लाभ किमान प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये तरी मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्त मिळणार. आणि सर्वात जास्त तोटा याचा छोट्या प्रादेशिक पक्षांना होणार. म्हणजे अशा प्रकारची जर व्यवस्था आली तर वंचित बहुजन आघाडी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि यासारखे जे अनेक पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत त्यांना त्याचा फटका बसणार हे निश्चित. कारण कुठे ना कुठे राष्ट्रीय मुद्दे हे पुढे असतील आणि त्याच्यामध्ये राज्यस्तरातले मुद्दे, स्थानिक पातळीवरचे मुद्दे हे मागे जातील. हे घडण्याची शक्यता निश्चित आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की एक देश एक निवडणुकीच्या वेळेस किंवा एकत्रित निवडणुका घेतल्यावर मतदार फक्त राष्ट्रीय मुद्द्यांचा जास्त विचार करतो किंवा तो प्रादेशिक पद्धतीने विचार करू शकत नाही, असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण मतदारांच्या विचारक्षमतेवर शंका घेतोय का? किंवा आपण असंही दिसतं की तो वेगळा कधीतरी विचार करू शकतो आपण. कारण की आपल्याला यंदाच्या नांदेड विधानसभा आणि लोकसभा दिसलं की एकाच वेळी मतदारांनी दोन वेगवेगळी बटणं दाबली. मी तेच म्हटलं की म्हणजे मला स्वतः असं वाटतं की मतदार हा वेगळा विचार करू शकतो, पण 52 पासून आतापर्यंतची आकडेवारी तसं दाखवत नाही. किंवा 52 ते 77 या देशावरती काँग्रेसचा एक हस्त किंवा 52 ते इव्हन 89 पर्यंत काँग्रेसचाच दबदबा होता हे मान्य जरी केलं तरी 89 नंतरच्या निवडणुका जरी आपण बघितल्यात तर त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिथे जिथे एकत्र झाल्यात तिथे एकाच पक्षाला त्याचा जास्त फायदा झाला आणि मुख्यतः राष्ट्रीय पक्षांना त्याचा जास्त फायदा झाला आहे असं ती आकडेवारी दाखवते. याला काही अपवाद आहेत. म्हणजे 99ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक त्याला एक फार मोठा अपवाद आहे. पण म्हणून मतदार भविष्यात सुद्धा तसंच करत राहतील असं अजिबात नाही. ते अधिक सुजाणपणे विचार करून ते दोन्ही म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना मतदान निश्चितच ते करू शकतात. म्हणजे मागच्या 19च्या ओडिशा विधानसभेचं उदाहरण महत्त्वाचं आहे याच्यासाठी की 19मध्ये ज्यावेळेस ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे झाली त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने जास्त जागा मिळवल्यात आणि विधानसभेमध्ये बिजू जनता दलाला जवळपास 2/3 किंवा 2/3 बहुमत मिळालेलं. सो ते दाखवतं की मतदार निश्चितपणे वेगळा विचार करू शकतात. यातून मला एक मजेशीर प्रश्न पडला, तो म्हणजे आपली एकत्रित निवडणुकांची सायकल ब्रेक झाली तेव्हापासून मतदार काही प्रादेशिक म्हणजे वेगवेगळ्या काळात निवडणुका झाल्या आणि तो हळूहळू प्रादेशिक विचार करू लागला असं पण झालेलं आहे. नाही, उलट झालेलं आहे की मतदार हा जास्त स्थानिक विचार करायला लागला, जास्त प्रादेशिक विचार करायला लागला. त्यातनं काही प्रमाणात जी अस्तित्वात असलेली राजकीय एक पद्धत किंवा राजकीय दबदबा होता काँग्रेसचा तो विस्कळीत झाला आणि तो विस्कळीत झाल्यामुळे संमिश्र सरकारं आलीत, कोएलिजनची सरकारं आलीत. पण ती कोएलिजनची सरकारं इतकी परिपक्व नव्हती की 5 वर्ष ती पूर्ण चालू शकतील आणि त्याच्यामुळे मग ती सरकारं मध्ये पडलीत किंवा केंद्र सरकारने ती बरखास्त केलीत आणि त्यातनं मग नव्याने विधानसभांच्या निवडणुका झाल्यात. सो हे सायकल ब्रेक झालं म्हणून प्रादेशिक पक्ष वाढलेत असं नाही.
तर मतदार प्रादेशिक स्तरावरती जास्त विचार करायला लागले आणि काँग्रेस जो एक राष्ट्रीय पक्ष होता त्याचं नेतृत्व बऱ्याच ठिकाणी लोकांना नको होतं, म्हणून ते काँग्रेसच्या विरोधात जायला लागले आणि त्याने काँग्रेसचा दबदबा विस्कळीत होऊन नवे पक्ष उदयास आले किंवा जे आधीच अस्तित्वात होते त्यांना अधिक बळ मिळत गेलं आणि त्यातनं त्या अस्थिरतेतनं नवी सरकारं आलीत, ती सरकारं अस्थिर होती, ती पडलीत किंवा पाडण्यात आलीत आणि नव्याने निवडणुका झाल्या आणि त्यातनं हे सायकल ब्रेक झालं. सो हे म्हणजे उलट आहे की लोक स्थानिक होत गेलेत, प्रादेशिक जास्त विचार करायला लागलेत किंवा एक पक्ष वर्चस्वाविरुद्ध विचार करायला लागलेत. प्रादेशिकच विचार करायला लागलेत असं नाही म्हणू शकणार, एक पक्ष वर्चस्वाविरुद्ध विचार करायला लागलेत आणि त्यातनं हे सायकल ब्रेक झालं. आपल्याला माहिती की आपण संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे. एक देश एक निवडणूक ही पद्धत स्वीकारून आपण अध्यक्षीय म्हणजे स्वीकारली तर आपण अध्यक्षीय निवडणुकीकडे हळूहळू वाटचाल करतोय का? कारण की अमेरिकेत असलेली जी अध्यक्षीय पद्धती ते थोड्याफार याच पद्धतीने निवडणुका होतात. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या आपण प्रत्यक्षात तसं करूच अशातला भाग नाही, पण अध्यक्षीय प्रणालीपेक्षाही मी असं म्हणेल की आपण एका अशा व्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा आपण त्यातनं प्रयत्न करतो आहे की जिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही खूप डिसिप्लिन्ड हवी आहे, सुरळीत हवी आहे आणि ज्याला असं म्हणू आपण की प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली आहे, कधी काय होणार आणि त्यानुसारच ते होत राहिलं पाहिजे. असं लोकशाही तसं झालंच पाहिजे असं नसतं. म्हणजे लोकशाही इज नॉट अबाउट ऑर्डर, इट इज अबाउट रिप्रेझेंटेशन, इट इज अबाउट हिअरिंग व्हॉइसेस ऑफ एव्हरीवन, इट इज अबाउट प्रोव्हाइडिंग जस्टिस टू द मार्जिनलाइज्ड. त्यामुळे त्याच्यात ऑर्डर डिक्टेटरशिपमध्ये असते, प्राधान्य डिक्टेटरशिपमध्ये ऑर्डरला असतं. लोकशाहीमध्ये त्याला प्राधान्य असलंच किंवा लोकशाहीमध्ये ऑर्डर असेलच असं काही आवश्यक नाही आहे. तर या व्यवस्थेतनं आपण ती एक ऑर्डर तयार करण्याचा प्रयत्न करतोय की एक असा कायदा तयार करायचा की ज्याच्यामध्ये अगदी ठरलेलं असेल की कधी निवडणुका होणार, कशा पद्धतीने होणार आणि किती कालावधीसाठी ती सरकार राहणार, हे सगळं आपण त्या माध्यमातून आपण या कायद्याच्या माध्यमातून तयार करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. तर ते लोकशाहीसाठी खरोखर किती चांगलं असेल हे सांगता येणार नाही, कारण लोकशाही कुठे टिकते, जिथे लवचिकता असेल तिथे लोकशाही जास्त टिकते आणि जिथे कठोरता येते कोणत्याही सिस्टीममध्ये पद्धतीमध्ये तिथे मग लोकशाही ही माघार घ्यायला लागते. सो ते इथे घडू शकते. मग आपण अगदी राष्ट्राध्यक्षीय पद्धत आपली होईल अशातला भाग नाही, पण एकूण समाजाकडे आणि देशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असा ज्याला युनिसन म्हटलं जातं, तो त्या पद्धतीचा तो दृष्टिकोन होतो आहे. आणि यामध्ये दृष्टिकोन हा सुद्धा आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी संगनमतानी एकमेकांचे हात हातात घेऊन एकत्रितपणे काम केलंच पाहिजे. असं भारतासारख्या देशामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये असं अजिबात आवश्यक नाही. आणि असं नसताना सुद्धा हा देश एक राहू शकतो आणि हा देश प्रगती करू शकतो. किंवा मी म्हणेल की अशी पद्धत असल्यामुळेच हा देश एक राहिला आणि या देशाने आतापर्यंतची ही प्रगती साधलेली आहे. आपली एकूणच संसदीय पद्धत आणि त्या संसदीय पद्धतीमध्ये संघराज्य पद्धत जी आहे ती केंद्र सरकारचे अधिकार वेगळे आहेत. केंद्र सरकारने काय काम करावं ते वेगळं दिलेलं आहे. राज्य सरकारचे अधिकार वेगळे आहेत. राज्य सरकारने काय काम करावं त्याची सूची वेगळी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या निवडणुका वेगळ्या वेगळ्या झाल्या तरी काही हरकत नाही. मात्र जिथे हा विचार येतो की त्या निवडणुका एकत्रितपणे झाल्या पाहिजेत कारण त्यांनी मग एकत्रितपणे पुढची 5 वर्ष काम केली पाहिजे, हा विचार जिथे येतो तिथे हे जे डिव्हिजन ऑफ वर्क केलेलं आहे हे डिव्हिजन ऑफ वर्क नसावं हा विचार या मागे असतो की केंद्राने एक धोरण ठरवून दिलं आणि ते धोरण मग सर्व राज्यांनी लागू केलं पाहिजे, हा विचार याच्या मागे जास्त आहे. आणि या विचारामागे मग हे आहे की राज्य कशाला, मग केंद्रशासित प्रदेशच हवेत. केंद्रशासित प्रदेशांनाही विधानसभा असू शकतात. मग ते एक केंद्र सरकारने धोरण ठरवून दिलं की राज्यांनी ती धोरणं, केंद्रशासित प्रदेशांनी ती धोरणं फक्त राबवावीत. संसदीय पद्धतीमध्ये आणि संघराज्यीय पद्धतीमध्ये विशेषतः हे गृहीत आहे, अपेक्षित जरी नसलं तरी की एखादं राज्य हे केंद्राच्या काही धोरणांच्या विरुद्ध जाऊन स्वतःची धोरणं राबवू शकेल.
अर्थातच घटनेच्या चौकटीत राहून, की राज्यघटनेच्या चौकटीमध्ये राहून ते केंद्राच्या विरुद्ध जाऊन आपली धोरणं राबवू शकेल. उदाहरणार्थ आपल्याकडे जसं केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, तसंच कॉन्करंट लिस्टसुद्धा आहे. आणि शिक्षण हा त्यातला एक विषय आहे. सो त्याच्यामध्ये केंद्राची काही शिक्षणाची धोरणं जी असतील ती राज्याला जर मंजूर नसलीत, मान्य नसलीत, तर राज्य स्वतःची वेगळी धोरणं निश्चितपणे राबवू शकतं. आणि ते राज्यांनी ते एखादं राज्य तसं करू शकेल, एकपेक्षा जास्त राज्य तसं करू शकतील, हे संघराज्य पद्धतीमध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि ज्याला आपण प्रेशर कुकरचा आपण हे म्हणतो, वॉल्ट म्हणतो, की तसं असेल तर ती एक लवचिकता राहते सिस्टीममध्ये, की ठीक आहे बहुसंख्य लोकांना असं वाटतं की एक प्रकारची पद्धती असली पाहिजे, पण एका राज्याला असं वाटतं की अशी नसावी, तर त्या राज्यावरही अन्याय नाही. त्या राज्याला जे वाटतं ती पद्धत ते स्वीकारू शकतात. म्हणजे सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, आणखी काही बाबतीमध्ये असेल, ते करू शकतात. सो हा संघराज्य पद्धतीतला विचार आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीमध्ये हा विचार मान्य नाही. म्हणजे तो असा कुठे लिहिलेला नाही, पण ज्यांना वाटतं की एक देश एक निवडणूक पद्धत असावी किंवा सर्वच एक एक असावं, हे जे आहे हे संघराज्य व्यवस्थेविरुद्ध जाणार आहे. सो तो मला वाटतं की त्यातनं लवचिकता आपली संपणार आणि एक कठोरता व्यवस्थेमध्ये येणार. सर, शेवटचा प्रश्न पॉलिटिकल आहे तो. तुम्ही म्हणालात की एक देश एक निवडणुकीमुळे राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल, पण आता असं दिसतंय गेल्या काही वर्षांचा ग्राफ आपण पाहिला काँग्रेसचा, तर काँग्रेस सतत जेव्हा एक हाती सत्ता होती या देशात काँग्रेसची, त्यानंतर हळूहळू ती क्रमाक्रमाने त्यांची पॉवर किंवा त्यांची ताकद, त्यांची लोकप्रियता ही घटत गेलेली आहे. तर या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे एक देश एक निवडणुकीचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला आपली सत्ता कायम राखण्यात होणार आहे का? काही काळापुरता तो होऊ शकतो, पण दीर्घकाळासाठी तो होईल असं मला वाटत नाही. कारण शेवटी राजकीय पक्ष कोणती वर्चस्वशाली होतात आणि कोणत्या राजकीय पक्षांचा दबदबा कमी होतं, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणावरती आणि सामाजिक प्रक्रियांवरती अवलंबून असतं. जे समाज घटक काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते, ते समाज घटक हळूहळू काँग्रेसपासून दूर होत गेले आणि त्यातनं काँग्रेसचं वर्चस्व कमी होत गेलं. आज जे समाज घटक भाजपच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत, ते भविष्यातही असे राहतीलच याची काही खात्री नाही. ते काही ना काही कारणाने ते भाजपपासून दूरसुद्धा होऊ शकतात आणि त्यातनं भाजपचं आजचं जे वर्चस्व आहे ते असंच कायम राहील अशी काही खात्री एक निवडणूक एक देश या पद्धतीने देता येऊ शकत नाही. मात्र एक यामधला जो सर्वात मोठा धोका जो आहे आणि तो फक्त भाजप मुळे होईल असं नाही, तो दुसऱ्या पक्षांमुळे, काँग्रेसमुळे सुद्धा होऊ शकतो, इतरही कोणत्या पक्षांमुळे होऊ शकतो, की असं कधीतरी होऊ शकतं, असं नेहमीच होईल असं नाही, की एक देश एक निवडणूक पद्धतीमध्ये असं कदाचित पहिल्या निवडणुकीतच होईल किंवा कदाचित 20 वर्षांनी होईल, की अशी परिस्थिती येईल की केंद्रातही एका पक्षाचं सरकार आहे आणि 2/3पेक्षा जास्त राज्यांमध्येही त्याच पक्षाचं सरकार आहे, असं घडू शकतं. कारण अनेकदा निवडणुका या अगदी भावनात्मक पातळीवरती होतात. बरोबर. आणि अगदी शेवटच्या क्षणी मतदार आपला निर्णय देतो. म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेली निवडणूक, आता इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीच्या वेळेस जर एक देश एक निवडणूक ही पद्धत जर असती तर काँग्रेसला लोकसभेमध्ये तर 425 जागा मिळाल्याच होत्या, पण सर्व राज्यांमध्ये त्यांची सरकारसुद्धा आली असती. एक बंगाल सोडलं तर सर्व राज्यांमध्ये त्यांचं सरकार आलेलं असतं. आणि हे असं जर भविष्यात जर असं घडलं तर जो पक्ष अशा पाशवी बहुमताने की सर्व राज्यांमध्ये सरकार आणि संसदेत सुद्धा बहुमत, तर तो राज्यघटना बदलण्याचा निश्चितपणे तो गंभीर प्रयत्न करू शकतो किंवा त्याला जी व्यवस्था हवी आहे ती व्यवस्था नव्याने आणण्याचा तो प्रयत्न करू शकतो. आता मतदार तर असं 15-20 वर्षात एकदाच होईल की अगदी भावनात्मक लाटेवरती मतदार देशभरामध्ये सगळीकडे एकसारखं मतदान देतील. मात्र त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते कित्येक वर्षांसाठी होऊ शकतात. कारण त्यातून जे सरकार येईल त्या सरकारकडे मग हे अधिकार असतील की ते म्हणजे ज्याला आपण राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर म्हणतो, ते बेसिक स्ट्रक्चरसुद्धा ते बदलून टाकू शकतील.
हा यामधला मला सर्वात मोठा धोका दिसतो एक निवडणूक एक देश या पद्धतीमधला. जर एक सामान्य परिस्थिती जर आपण बघितली तर त्याचे प्रोज आणि कॉन्स हे जवळपास सारखेच आहेत. त्यात म्हणजे खूप त्यांनी फायदा होईल असं मला मला वाटत नाही. खूप त्यांनी नुकसान होईल असं वाटत नाही. जोपर्यंत असं पाशवी बहुमत कोणाला मिळणार नाही बरं तोपर्यंत त्यांनी फार जास्त नुकसान होईल अशातलाही भाग नाही. मात्र निश्चितपणे एक अंकुश लोकांचा जो या 5 वर्षांच्या दरम्यान सुद्धा सरकारवरती असतो तो अंकुश निघून जाणार. आणि मग महागाईच्या बाबतीमध्ये ते असेल किंवा इतरही काही धोरणांच्या बाबतीत असेल, सरकारवरती खरोखर फार मोठा अंकुश लोकांचा राहणार नाही. ही परिस्थिती निश्चितपणे येऊ शकेल. आता एक देश एक निवडणुकीमुळे खरोखर निवडणुका कमी होतील का? तर जर तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं या विधेयकाकडे तर याची कुठलीही खात्री नाही की देशातल्या निवडणुका कमी होतील. कारण या विधेयकामध्येच अशी तरतूद आहे आणि ज्यातनं विधेयकाच्या बाजूने सरकार आणि बाकीच्यांचं जे म्हणणं आहे की ते रास्त आहे की त्यांनी संसदीय पद्धतीला कुठेही हात लावलेला नाही. कारण संसदीय पद्धतीचा एक जो महत्त्वाचा भाग आहे किंवा विधानमंडळामध्ये सरकारने जर बहुमत गमावलं तर ते सरकार कोसळेल आणि नवं सरकार येऊ शकेल किंवा लोकसभा विधानसभा भंगसुद्धा होऊ शकेल. ते ही पद्धत आल्यानंतर सुद्धा होणार. मात्र यात आता प्रावधान असं आहे की 2 वर्षांनी जर विधानसभा भंग करावी लागली तर नव्याने निवडणुका होतील. पण नवीन विधानसभा जी आहे ती 3 वर्षांसाठी निवडून आलेली असेल. बरोबर. आता असं कितीदा होणार याची खात्री नाही. कदाचित खूप कमी वेळेस होईल, कदाचित असं वारंवार होत जाणार. आणि त्यातनं मग खरोखर आपण कमी निवडणुका घेतोय की जास्त निवडणुका घेतोय हा प्रश्न निर्माण होईल. मोठं राजकीय स्थित्यंतर येतं, त्यातनं राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. जसं 1967 होतं, 1977 होतं, 1989 होतं. अशी एक स्थित्यंतराची परिस्थिती जर निर्माण झाली तर असं निश्चितपणे होऊ शकतं की 10-12 राज्यांमध्ये विधानसभा मध्येच भंग होतील आणि परत त्यांच्या 3 वर्षांसाठी निवडणुका घ्याव्या लागतील आणि मग परत 5 वर्षांसाठी निवडणुका घ्याव्या लागतील. 5 वर्षांसाठी त्या निवडणुका घेताना परत याची खात्री नाही आहे की ती विधानसभा किंवा लोकसभा 5 वर्ष चालेलच. बरोबर. आता हे विधानसभांच्या बाबतीत झालं. लोकसभेच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की एवढ्या मोठ्या देशाचा लोकसभेचा जो खर्च म्हटला जातो आणि ज्याच्यामुळे परत मुख्य उद्देश हे विधेयक आणण्याचा आहे तर त्यामध्ये सुद्धा ही तरतूद आहे की लोकसभा सुद्धा 2 वर्षांनी भंग होऊ शकेल, मात्र ती 3 वर्षांनी भंग होऊ शकेल. मात्र त्यानंतरची लोकसभेची निवडणूक ही 5 वर्षासाठी नसेल, ती 2 वर्षासाठीच असेल. म्हणजे आपण एक अख्ख्या लोकसभा निवडणुकीचा खर्च वाढवणार. सो याचा ताळेबंद कुठेही मांडण्यात आलेला नाहीये. इव्हन मॅथमॅटिकल प्रोबॅबिलिटी सुद्धा काढण्यात आलेली नाही की 20 वर्षांमध्ये समजा असं 2दाच घडलं की लोकसभा मध्येच भंग झाली आणि त्याने आपल्याला निवडणुका घ्याव्या लागल्यात तर म्हणजे आपण ॲक्च्युली 4 निवडणुका जास्तीच्या घेतोय. बरोबर. सो हा ताळेबंद कुठेही मांडण्यात आलेला नाही. सो निवडणुका कमी होतील हे म्हणजे विधेयकातल्या प्रावधानांमुळे तरी तसं नाही आहे की निवडणुका कमी होतील. त्या कदाचित आता जेवढ्या संख्येने होतात त्या संख्येनेच होतील, कदाचित कमी होतील, कदाचित जास्त होतील. त्यामुळे माझ्या मते एकूणच हे जे विधेयक आहे हे खूप स्पेक्युलेटिव्ह विधेयक आहे. हे फक्त काही धारणांवर आधारित विधेयक आहे, तथ्यांवर आधारित हे विधेयक नाही. आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या असंख्य दोष आहेत. त्या असंख्य दोषांमध्ये सुधारणा सुद्धा यातनं काही होईल अशा प्रकारचं हे विधेयक नाही. म्हणजे एक फार यावरती अगदी संविधान सभेपासून यावरती डिबेट होता की पार्टी लिस्टनुसार उमेदवार निवडण्यात आले पाहिजेत की म्हणजे प्रत्यक्ष मतदारांनी उमेदवार सुद्धा निवडावेत, पण ज्या पक्षाला ज्या प्रमाणात मतदान मिळतंय सो त्याच्यानुसार सुद्धा त्यांना लोकसभेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये काही जागा त्यांना मिळाव्यात, ज्याला पार्टी लिस्ट सिस्टीम म्हणतात, जी जर्मनीमध्ये आहे किंवा इतर काही देशांमध्ये आहे. डॉक्टर आंबेडकर सुद्धा या बाजूनी होते की या प्रकारची पद्धत असली पाहिजे. पण त्यावरती आपण गंभीरपणे विचार करत नाही की जर सुधारणा करायच्या आहेत तर मग ही सुधारणा का नको, तो विचार आपण करत नाही. किंवा निवडणूक खर्चाच्या बाबतीतच अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असं आहे की
चे 2 दिवस प्रचार करणं अपेक्षित नाही. म्हणजे मतदानाचा दिवस आणि मतदानाच्या आधीचा दिवस हा राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचा प्रचार करणं अपेक्षित नाही, की मतदारांनी सुज्ञपणे शांतपणे विचार करावा. पण टेलिव्हिजनवरती सर्रास प्रचार चालतो. वर्तमानपत्रांमध्ये पानपानभर जाहिराती येतात, मतदानाच्या दिवशीसुद्धा येतात आणि मतदानाच्या 1 दिवस आधीसुद्धा येतात. हे अगदी एक साधं नोटिफिकेशन काढून हे बंद करता येऊ शकतं आणि त्यातनं तो खर्चसुद्धा वाचू शकतो. की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या 1 दिवस आधी तुम्ही ज्या जाहिराती देता त्या तुम्हाला देता येणार नाही. हे जर केलं तर केवढा मोठा खर्च वाचू शकतो. पण आपण अशा या छोट्या छोट्या बाबतीतनं आपण सुधारणा घडवण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि काहीतरी स्पेक्युलेटिव्ह मोठं केल्यानेच खूप मोठा बदल घडेल या धारणेतनं आपण पुढे जातो. त्यातनं हे विधेयक माझ्या मते आलेलं आहे की निवडणूक सुधारणांचे असंख्य मुद्दे आहेत ज्यावरती खूप गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. त्या असंख्य मुद्द्यांमधला एक मुद्दा हा सुद्धा आहे की आपल्याकडे विधानसभांचं निवडणुकांचं जे शेड्यूल आहे ते खूप विस्कळीत झालेलं आहे. हा त्यातला एक मुद्दा आहे, पण तोच एकमात्र मुद्दा आहे आणि तोच सर्वात मोठा मुद्दा आहे असं नक्कीच नाही. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. तुमच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी म्हणून आपण हा कायदा आणतोय किंवा हे बिल मांडले गेलेलं आहे, पण त्या बिलातच त्या गोष्टीची तरतूद आहे की कदाचित निवडणुकीचा खर्च दुप्पटही होऊ शकतो असं तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं. तुर्तास इथेच थांबू, आपण पुन्हा भेटू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.